बैठकीसंदर्भातली 14 तारखेला या ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक होतीये। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत अशा बातम्या वारंवार येत आहेत। या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। खासदार संजय उर्फ बंडू जाधव गेल्या काही बैठकांना गैरहजर होते, तेव्हा आता 14 तारखेच्या बैठकीला तरी ते उपस्थित राहतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। नियम आणि अटी न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीकरता रोहित पवार मैदानात उतरले आहेत। तर त्यांचं हे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आहे अशी टीका सत्ताधारी करतात। पंढरपुरातील संत गाडगे महाराज धर्मशाळेत संत नामदेवांच्या पायरीचं दर्शन घेत रोहित पवार यांनी आंदोलनाला सुरुवात केली। कृषी मंत्र्यांनी रोहित पवारांना फोन करत चर्चा केली। सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा निर्धार रोहित पवारांनी केला। तर 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलंय। मात्र विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे। आमदार रोहित पवारांच्या आंदोलनात राजेंद्र पवार यांनीही हजेरी लावली आणि रोहित पवारांशी संवाद साधला। पवार साहेबांना माहिती आहे, पवार साहेबांनी मला आधी सांगितलेलं आरोग्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते। अन्नत्याग आंदोलन तसं सोपं नसतं, फार मोठा निर्णय आहे। आज दादा असते आणि समजा आमचे दोन्ही पक्ष वेगळे असले असते तर दादा इथं लगेचच्या लगेच आले असते, नाही तर फोनवर सांगितलं असतं की तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, नाही तर मला असं वाटतं हा GR निघालाच नसता। दादांनी त्याच्यामध्येच बदल करून हे 2-3 अटी ठेवल्याच नसत्या, कारण ते स्वतः फायनान्स मिनिस्टर असले असते। कृषी खातं त्यांच्याकडे आहे, त्या बाबतीत ते काय निर्णय घेतात, काय पाठपुरावा करतात, ते स्वतः काय लक्ष घालतात हे आपल्याला बघावं लागेल। कृषी मंत्री त्यांच्याकडे भरणे मामा हे अजितदादांच्या पक्षातूनच कृषी मंत्री आहेत, ते सुद्धा या बाबतीत काय करतात हे आपल्या सगळ्यांना बघावं लागेल। तर रोहित पवारांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे। यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच दिलाय असे स्पष्ट केले। OTSच्या बाबतीत सुद्धा जी दुसरी अट आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2019ला आपल्याला जोडण्यात आलेलं आहे, ते सुद्धा त्यांनी ती 2019ची अट काढण्यात यावी अशी आपण मागणी केली। कॅबिनेटमध्ये जेव्हा बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये एक अंतर्गतला पेपर कागद मीडिया समोर आपण आणला। त्या कागदावर काय लिहिलेलं आहे, या सगळ्या अटी जर टाकल्या तर आपल्याला 35,000 कोटी रुपये द्यावे लागणार नाही, आपल्याला बरेच कमी मिळू शकतात। त्यामुळे ही जी कर्जमाफी आहे ती कर्ज वसुली आहे, कर्जमाफी नाही, हे मात्र या ठिकाणी सिद्ध होतं। याचा विचार हा तुम्हा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करावा लागणार आहे। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। एकच अट जी आम्ही टाकलेली आहे, ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत। अदरवाईज आपली बँकिंग सिस्टीम ही पूर्णपणे उद्ध्वस्त होईल। बाकी साधारणपणे 40 लाखापेक्षा जास्त शेतकरी असे आहेत की ज्यांना विना अट त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांचे आदेश तरीही मुरदाड व्यवस्थेमुळे क्लेश अशी काहीशी अवस्था लातूर जिल्ह्यातल्या बोमळी गावातल्या शेतकऱ्याची झाली आहे। शेतकऱ्याला आजच्या आजच सुदृढ बैल देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दिले। अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या घातल्यावर शेतकऱ्याला सुदृढ बैल देण्यात आलाय। यानंतर या बैलाचं गावात स्वागत करण्यात आलं, त्याला ओवाळून पुरणपोळीही भरवण्यात आली। त्यामुळे ढिसाळ व्यवस्थेमुळे काशीनाथ गायकवाड हवालदिल झाले। काशीनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडला। त्यानंतर गायकवाड यांनी पत्नीला अवताला झुंपून नांगरणी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हळहळ व्यक्त करण्यात आलेली। यानंतर काशीनाथ गायकवाड यांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सरकारने बैल उपलब्ध करून दिला खरा, मात्र बैल शेतात काम करताना 2 दिवसातच खाली बसला। त्यामुळे बैल आजारी असल्याचं पशुवैद्यकीय तपासणीत समोर आलं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा आदेश दिले आणि हेलपाट्यानंतर अखेर शेतकऱ्याला बैल मिळाला। साहेबांनी फोन केले की मला बैल घेऊन दिले बैल नेऊन, मग त्याच्या खांद्यावर ठेवल्या त्याला बसला, दुसरं काहीच कारण नाही। बरं, आता इथं कशासाठी बोलवण्यात आले अधिकारी? आता साहेबांना म्हणले या महिन्यात पुण्यातून आलेले, मला काही पुढलं कारण माहिती नाही। बरं, काय मागणी असणार आहे? दुसरं काय नाही, मला मागणी काय नाही साहेब, हेच बैल दाखवलं, दुसरं काय मागणी नाही। तर लातूरच्या शेतकऱ्याला हवा तसा बैल उपलब्ध करून द्याव्या अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे। हा जो परिवार आहे हा भूमिहीन आहे। त्यांनी दुसऱ्याच्या शेतीमध्ये
आपल्या बैलजोडीने बटईवर काम घेतलं होतं. त्यातला एक बैल मेल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी झुंपलेली पाहून आपल्याला सर्वांनाच त्यात वाईट वाटलं. त्यांच्या मेलेल्या बैलाचं त्यांना कंपेन्सेशन दिलं आणि एक बैल देखील दिला. आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा. इकडे मुख्यमंत्र्यांनी लातूरच्या एका शेतकऱ्याला बैल दिला होता. तो बैलच आजारी पडला, त्यामुळे त्या शेतकऱ्यावरती पुन्हा त्या बैलावरती खर्च करावा लागला आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना दोनदा आदेश त्यांना दिले. बोलायचा भात बोलायची कडी हीच त्यांची रीतभात आहे. आता दुसरा जो बैल देतील तो मार्का देऊ नका म्हणजे मिळवले. राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 पावसाळी अधिवेशनात सादर केलं जाणार आहे. त्यामुळे राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना वैधानिक शेतकरी दर्जा मिळणार आहे. राज्यामधल्या कृषी क्षेत्रात 81हून अधिक टक्के महिलांचा सहभाग असतो. कृषी योजनांचा लाभ महिलांना मिळावा यासाठी जमिनीची मालकी ही अट असल्यानं मोठ्या संख्येने महिला शेतकरी योजनांपासून वंचित राहतात. कुटुंबाच्या किंवा सामुदायिक जमिनीवर शेती करणाऱ्या महिला तसंच मत्स्य व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, वनउपज संकलन यासारख्या पूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही. या पार्श्वभूमीवर हे विधेयक तयार करण्यात आले. यासोबत इकडे एक छोटासा ब्रेक.